इचलकरंजीत 20 जूनपासून प्लास्टिक बंदी. महानगरपालिका विशेष सभेत महापौर उदय धातुंडे यांची घोषणा. इंदौर शहराच्या धर्तीवर स्वच्छ आणि हरित इचलकरंजी शहर बनवण्याच्या दृष्टीने 20 जूनपासून शहरात प्लास्टिक बंदीची घोषणा महापौर उदय धातुंडे यांनी केली. प्लास्टिक बंदीसाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या धडक मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला. घनकचरा व्यवस्थापन नियमांवर निर्णयासाठी इचलकरंजी महापालिकेची शुक्रवारी विशेष सभा पार पडली. या सभेत महापौर धातुंडे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे जाहीर केले. घनकचरा व्यवस्थापन 2026च्या अंमलबजावणी संदर्भात महापालिकेची सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली. प्रारंभी आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त विद्या कदम यांनी 36 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम सादर करताना विविध पातळींवरील जबाबदाऱ्या विशद केल्या. यामध्ये जनजागृती, ओला सुका, घरगुती घातक आणि स्वच्छताविषयक कचऱ्याचे 4 स्तरावर वर्गीकरण करण्याबाबत विशेष भर देण्यात येणार आहे. प्रभागनिहाय संबंधित लोकप्रतिनिधींनी घरोघरी जाऊन प्रबोधनाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. विशेषतः उघड्यावर ठिकठिकाणी कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग तसेच बांधकामामुळे कचरा होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. 7 जूनपासून मोहिमेला सुरुवात होणार आहे. यावेळी झालेल्या चर्चेत उपमहापौर अनिल डाळ्या, ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, तानाजी पोवार, रवी रजपुते, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, विरोधी पक्ष गटनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक रणजित जाधव, अमरजित जाधव, सचिन राणी, प्रदीप धुत्रे, अभिषेक वाळवेकर, नगरसेविका अलका स्वामी, धुर्वती दळवाई यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला. अखेर महापौर उदय धातुंडे यांनी शहरात शासनाने परवानगी दिलेले प्लास्टिक वगळता अन्य प्लास्टिक वापरावर कारवाई करण्यात येईल. ही मोहीम 20 जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आलेले आहेत त्याचं प्रशासनानं आम्हाला ती सगळी माहिती दिली की नगरसेवकांचा रोल यामध्ये काय काय असला पाहिजे आणि स्वच्छतेमध्ये नगरसेवकांनी काय काय केलं पाहिजे. त्याप्रमाणे इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजीमध्ये जे कामकाज चालू होणार आहे त्याची पूर्वतयारी करत असताना प्लॅस्टिक बंदीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण ज्या होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचा सहभाग हा 50% असतो. म्हणजे जो कचरा असतो त्यामध्ये प्लॅस्टिक हे 50%चा प्लॅस्टिकचा कचरा असतो. त्या अनुषंगानं आम्ही हा महासभेमध्ये आज निर्णय घेतलेला आहे की 20 तारखेपर्यंत जे काय व्यापाऱ्यांच्याकडं, होलसेल व्यापाऱ्यांच्याकडं जे प्लॅस्टिक असेल, म्हणजे जे नियमानुसार जे शासनाचे नियमामध्ये आहेत तेवढंच चालेल, त्याच्यानंतरचं कुठलंही चालणार नाही. 20 तारखेपर्यंत ते संपवायचं आहे आणि 20 तारखेपर्यंत संपल्यानंतर 22 तारखेला आमचे कर्मचारी, अधिकारी तुमच्या दुकानाला येऊन भेट देऊन जर तुमच्यामध्ये तसं जर आढळलं तर जी काय आहे दंडात्मक कारवाई ती तुमच्यावर होणार आहे. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे, म्हणजे अचानकच आम्ही निर्णय न घेता तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिला आहे. 15 दिवसात तुम्ही स्टॉक इतरत्र सगळं हलवून घ्या, कारण तुमचंही नुकसान आम्हाला करायचं नाही. त्याच्यानंतर जे किराणा दुकानदार किंवा जे फेरीवाले किंवा इचलकरंजीमध्ये इतरत्र जर प्लॅस्टिक कुठलं तेच वापरण्यात येणार असेल तर ते प्लॅस्टिक आम्हाला 24 तारखेपर्यंत त्यांनी ते संपवायचं आहे. 24 तारखेपर्यंत जर त्यांचं नाही संपलं तर 25 तारखेनंतर 25 तारखेपासून कर्मचारी आमचे त्या दुकानामध्ये सुद्धा जातील आणि त्यांच्यावर कारवाई होईल. हे 70 आणि 71 नगरसेवकांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं घेतला जाणार नाही आहे. त्यामुळे तुमचं सहकार्य आमच्यासाठी इचलकरंजीच्या स्वच्छतेसाठी आणि इचलकरंजीनं जे स्वप्न बघितलं आहे प्रति इंदोर इचलकरंजी करायचं हे जे स्वप्न बघितलं आहे याच्यासाठी तुमचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं